पुढल्या बातमीकडे कृष्णा नदी तीरावरील पाणी उपसा बंदी मागे घेण्यात आली। कृष्णा नदी पाणी विसर्ग करण्याचे आदेश देण्यात आलेत। पाटबंधारे विभागाचे आदेश। माजी मंत्री बाळासाहेब पाटलांच्या मागणीला यश आले। माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुहास पाटील यांनी। कृष्णा नदीतील दूषित पाण्यावरती उपसाबंदी घालण्यात आली होती। ती उपसाबंदी उठवावी अशी मागणी माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली होती। त्यांच्या मागणीला यश आलेले आहे। आपण त्यांच्याशी बोलूया। साहेब, तुमच्या मागणीला यश आले, काय सांगाल? कृष्णा नदी आणि कोयना नदीच्या एकंदर असलेल्या कॅचमेंटमध्ये यावर्षी अपेक्षित पाऊस पडला नाही। उन्हाळी पाऊस झाले नाहीत, जूनच्या सुरुवातीचा पाऊस झाला नाही। साहजिकच पाण्याचं टंचाई भासू लागली। दरम्यानच्या काळामध्ये जे पाणी बंधारे होते ते बंधारे ओपन करण्यात आले आणि मग हे पाणी दूषित अशा प्रकारचं पाणी झालं। अनेक दिवस एकत्र राहिल्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की दूषित पाणी म्हणून शासनानं पाणी उपसा करायला बंदी केली। आमची मागणी ही राहिली की हे पाणी दूषित पाणी हे तुम्ही शिवारात दिलं पाहिजे, शेतीला दिलं पाहिजे, जेणेकरून नदीमधून ते पाणी कमी झालं तर त्याचा शेतीलाही फायदा होईल आणि अधिक दूषित पाणी होण्यापासून वाचेल। ही मागणी सातत्यानं प्रशासनाने केली। प्रशासनाने याचा विचार केला आणि कालपासून उपसाबंदी उठवलेली आहे। निश्चितच त्याचा फायदा शेतकरी बांधवांना निश्चित प्रकारे होणार आहे। सुहास पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, कराड।